नमस्कार मित्रांनो, तर मी सुविधांत. सकाळी सकाळी पुस्तक वाचून झाल्यावर मी झालो तयार कॉलेजला जाण्यासाठी आणि बाहेर काढली सायकल, कारण मी जाणार सायकलवरती. तसा मी नेहमी सायकलवरती जातो. बाहेर आल्यावरच मला झालं एका मोठ्या बिल्डिंगचं दर्शन. मी बाहेर आलोय आणि पाऊस नाही आला असं कधी होणारच नाही. मग पाऊस तर सुरू झाला, परंतु मी यावेळेस एकदम तयारीत आलो होतो. म्हणजेच बॅगेत रेनकोट होता. रेनकोट काढला, रेनकोट घातला आणि तयार झालो जाण्यासाठी. मग काय शेवटी पोहोचलो कॉलेजला. हे आहे माझं कॉलेज, म्हणजे गोखले एज्युकेशन. आज होता आमच्या कॉलेजला एक कार्यक्रम, म्हणजे एक इव्हेंट, आणि त्या इव्हेंटचे चीफ गेस्ट होते स्वतः बॉम्बे हायकोर्टचे जज. मग काय स्वागत समारंभ संपला आणि सुरू झाला भाषणाचा कार्यक्रम. आणि भाषण करायला आले होते आपल्या बॉम्बे हायकोर्टचे जज. त्यांचं भाषण तर खरं म्हणजे इंग्लिशमध्ये होतं, परंतु मला थोडं थोडं का होईना पण समजत होतं. खूप छान एक्सपिरियन्स होता. आणि बघा, आपल्या भारताची परंपरा सुरू झाली, म्हणजेच फोटोशूट सुरू झाला. फोटोशूट झाला आणि आपण नाही फोटो काढावा असं झालंच नव्हतं, म्हणून मी बी एक फोटो काढला. एवढा मोठा हॉल होता आणि एकदम क्लीन होता, आणि AC पंखे सगळंच होतं. एकदम भारी असा हॉल होता. मग मी आलो बाहेर आणि पार्किंगमध्ये तयार झालो निघण्यासाठी. बाहेर निघालो तर काय, पावसाने तर परत सुरुवात केली होती. परंतु आपण होतो सायकलवरती, आणि आपली सायकल आपल्याला एकच संदेश देत होती, तो म्हणजे आत्ता थांबायचं नाही. पण सायकलला म्हणलं घरी तर जाऊन थांबावंच लागेल. मग काय, घरी डायरेक्ट स्टॉप घेतला. आणि मेन म्हणजे आज मी भिजलो नाही पाऊस असून सुद्धा. तर कसा वाटला माझा आजचा दिवस कमेंट करून नक्की सांगा, आणि आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.